प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे जे काही निकाल लागले त्या निकालांमधून महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाला काय मिळालं काय मिळालं नाही याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळालेलं आहे। त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील आंबेडकरी पक्ष असणाऱ्या वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष आणि रिपब्लिकन सेनेला भरभरून मिळाले। रिपब्लिकन सेनेला जे यश मिळालं ते अभूतपूर्व आहे। कारण रिपब्लिकन सेनेनं एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 3 नगरसेवकांच्या रूपानं आपलं महानगरपालिकेतलं खातं खोललेलं आहे। आणि त्यामुळे रिपब्लिकन सेनेचा हा विजय हा अतिशय महत्वाचा विजय आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांकडे जर आपण नजर टाकली, दोन्ही राष्ट्रवादी घ्या, दोन्ही शिवसेना घ्या, तुमच्या काँग्रेस घ्या, राष्ट्रवादी घ्या, कोणताही पक्ष घ्या, बीजेपी घ्या, ह्या पक्षांकडे धनसंपत्ती प्रचंड प्रमाणात आहे, साधन संपत्ती प्रचंड प्रमाणात आहे। त्या उलट रिपब्लिकन सेनेकडे धनसंपत्ती नाही, साधन संपत्ती नाही। अशा वेळेला तुटपुंजा साहित्यानिशी, तुटपुंजा साधन संपत्तीनिशी रिपब्लिकन सेनेचा उमेदवार लढला, एकाकी लढला। त्याच्या पाठीमागे फक्त सगळ्यात मोठी ताकद होती, ती म्हणजे सरसेनानी आनंदराज आंबेडकरांची। आनंदराज आंबेडकर साहेब त्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि म्हणून तो उमेदवार देखील रिंगणामध्ये, रणांगणामध्ये प्रतिस्पर्ध्यांसमोर तुल्यबळ टक्कर देत होता। आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते धनदांडग्या उमेदवारांना घाम फोडत होते, त्यांना टक्कर देत होते। आणि या तुल्यबळ धनसंपत्तीने मातब्बर असणाऱ्या, बलाढ्य असणाऱ्या उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवून कोणत्याही प्रकारे साधन संपत्ती नसताना निवडणूक लढवून जिंकणं ऐरागाबायाचं काम नव्हतं। रिपब्लिकन सेनेच्या उमेदवारांनी ते करून दाखवलं। होय, आमच्याकडे धन नाही, संपत्ती नाही, आमच्याकडे तुमच्यासारखं साहित्य संपदा नाही, परंतु आमच्याकडे सन्माननीय, आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांचं पाठबळ आहे, आशीर्वाद आहे, त्यांचे नेतृत्व आहे। सन्माननीय साहिलजी आंबेडकर आणि सन्माननीय आमनजी आंबेडकर या युवा नेत्यांचं कल्पक नेतृत्व, आशादायक नेतृत्व आमच्याकडे आहे। आणि त्या बळावर आम्ही जगातल्या कोणत्याही शक्तीला हरवू शकतो, हा आशावाद रिपब्लिकन सेनेच्या त्या उमेदवारांकडे होता। आणि त्याच आशावादाच्या बळावर रिपब्लिकन सेनेनं भल्या भल्यांना धूळ सारली आणि यश ओढून आणलं। म्हणून त्या विजयी झालेल्या 3 नगरसेवकांच्या विजयाचं महत्व आहे। बाकीचे आमच्या पक्षातले नेते नगरसेवक निवडून आले, बहुजन समाज पक्षाचे आले असतील, आमच्या वंचित बहुजन आघाडीचे आले असतील, परंतु त्यांच्याकडे पूर्वापार निवडणुकीचा अनुभव असणारे उमेदवार होते, त्यामुळे त्यात नवल वाटण्यासारखं असं काही नव्हतं। आणि फक्त रिपब्लिकन सेनेचे उमेदवारच फक्त निवडून आले नाही, तर या रिपब्लिकन सेनेमुळे एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेला देखील अफाट फायदा झालाय। आमचा कार्यकर्ता हा प्रचंड इमानदार कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता, ज्याच्या बरोबर आमची युती राहणार त्याला आम्ही प्रामाणिकपणे सहकार्य करतो। आणि त्याच प्रामाणिकपणाचे प्रदर्शन आमच्या रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलं आणि भरभरून
एकनाथ शिंदे यांच्या पारड्यामध्ये आपली मतं टाकली आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे यांचा विजयी घोडा हा सत्तेपर्यंत गेला. त्यामुळे रिपब्लिकन सेनेच्या या अभूतपूर्व यशाचे आपण अभिनंदनच केलं पाहिजे. मित्रांनो, रिपब्लिकन सेनेला जे अभूतपूर्व यश मिळालं त्या यशामुळे निश्चितपणे रिपब्लिकन सेनेमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. रोजच्या रोज हजारो कार्यकर्ते इतर पक्षातले रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश करत आहे. येत्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये 29 महानगरपालिकांमध्ये येत्या 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये रिपब्लिकन सेना ऐतिहासिक कामगिरी केल्याशिवाय राहणार नाही. कार्यकर्त्यांच्या बळावरती आणि अर्थात आनंदरावजी आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेना 29 महानगरपालिकांमध्ये गरुड झेप घेतल्याशिवाय राहणार नाही. सन्माननीय साहिलजी आंबेडकर आणि सन्माननीय आमनजी आंबेडकर यांच्या मेहनतीला फळ आल्याशिवाय राहणार नाही, हा आशावाद महाराष्ट्रातली जनता व्यक्त करत आहे. बघूया 29 महानगरपालिकांमध्ये रिपब्लिकन सेना काय चमत्कार करते, रिपब्लिकन सेना कितपत यश मिळवते, या सगळ्यांचं उत्तर आपल्याला येत्या 17-18 दिवसामध्ये मिळणारच आहे. 16 जानेवारीला निकाल आहे. तोपर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात जे काही राजकारण घडते त्याच्यावरती बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि त्याचा वृत्तांत आम्ही तुम्हाला देत राहू. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.